विनायक दामोदर सावरकर. विनायक दामोदर सावरकर यांचा जन्म भुगर नाशिक. विनायक दामोदर सावरकर. भुगर नाशिक. भुगर नाशिक. भुगर नाशिक या ठिकाणी जन्म आहे. विनायक दामोदर सावरकर भुगर नाशिक या ठिकाणी जन्म आहे. भुगर नाशिक जन्म. विनायक दामोदर सावरकर 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 यांचा जन्म 28 मे 1883. 28 मे 1883. भाई बहुत टाइम पे ये डेट याद रखना. 28 मे 1883. 28 मे 1883. 28 मे 1883. महाराष्ट्रात नाशिक भुगोर या गावात जन्म झाला. 1904 अभिनव भारत या संघटनेची गुप्त संस्था. सावरकरांनी द हिस्ट्री ऑफ द वॉर ऑफ इंडिपेंडन्स 1857 स्वातंत्र्यवीर संग्रामी पुस्तकलेले. 1900 भुगर येथे मित्रमेळा ही संघटना स्थापन केली. मित्रमेळ्याचे अपडेट. अभिनव भारत. मित्रमेळा का अपडेट. अभिनव भारत. मित्रमेळा अभिनव भारत 23 आणि 18 मे 1883. 18 मे 1883. खालीलपैकी कोणास आद्य क्रांतिकारक म्हणतात? वासुदेव बळवंत फडके. वासुदेव बळवंत फडके आद्य क्रांतिकारक. वासुदेव बळवंत फडके भारतीय सशस्त्र बंडाचे जनक म्हणूनही ओळखतात. 1845 मध्ये रायगड जिल्ह्यातील शिरढोण प्रभाव न्यायमूर्ती रानडे. लहुजी सावळे काही दिवस रेल्वे विभागात लिपिक तसेच लष्करी विभागात कारकून. त्यांनी ऐक्यवर्धिनी सभा स्थापन केली. 1874 पुणा नेटिव्ह इन्स्टिट्यूट ही संस्था स्थापन केली. दत्त महात्मे हा ग्रंथ लिहिला. सरदार उधमसिंग यांनी जलियांवाला बाग हत्याकांडात बदला घेण्यासाठी कोणाची हत्या? जनरल मायकल ओडवायर. जनरल डायर को तो ऐसी तैसी कर दिया था. जनरल डायर ने हुक्म दिया था. जनरल मायकल ओडवायर. सरदार उधम सिंग ने मारा था. सरदार उधम सिंग. 13 एप्रिल 1919 जलियांवाला बागमध्ये रौलट कायद्याने विरोध करण्यासाठी जमलेल्या जमावावर जनरल डायरने गोळीबार केली आणि या गोळीबाराचे आदेश मायकल ओडवायर यांनी दिले होते. मायकल ओडवायरची हत्या सरदार उधम सिंग यांनी लंडन येथे केली. 1940 मध्ये पंजाब केसरी. लाला लाजपत राय. द लायन ऑफ पंजाब. लाला लाजपत राय भारतातील महान सैनिकांपैकी एक होते. त्यांना पंजाब केसरी आणि पंजाबाचा सिंह असेही संबोधले जाते. लाला लाजपत राय यांनी लाहोरमधून वंदे मातरम हे उर्दू दैनिक सुरू केले. लाला लाजपत त्यांनी लाहोरमधून पीपल हे साप्ताहिक काढले. लाल बाल पाल हे काँग्रेसचे जहाल कालखंडातील प्रमुख नेते होते. लंडनमध्ये इंडिया हाऊसची स्थापना. श्यामजी कृष्ण वर्मा इंडिया हाऊस. श्यामजी कृष्ण वर्मा आणि लाला हरदयाळ USMA. श्यामजी कृष्ण वर्मा 1905 मध्ये लंडनमध्ये इंडिया हाऊसची स्थापना केली. श्यामजी कृष्ण वर्मा हे एक भारतीय देशभक्त वकील आणि पत्रकार आहेत. इंडियन होम रूल सोसायटी, इंडिया हाऊस आणि इंग्लंडमधील भारतीय समाजशास्त्रज्ञ यांचे संस्थापक. 1905 मध्ये त्यांनी इंडिया हाऊस आणि द इंडियन सोशियोलॉजिस्टची स्थापना केली. लाला हरदयाळने गदर पार्टीची स्थापना अमेरिकेत केली. रासबिहारी बोस हे आझाद हिंद सेनेचे संस्थापक होते. रासबिहारी बोस आझाद हिंद सेनेचे नेतृत्व केले. खालील कोण जपान व चीन युद्धादरम्यान चीन येथे गेले होते? असे जपान एंड चाइना के युद्ध में कौन गया था भाई? आणि डॉक्टर द्वारकानाथ कोटनीस आणि विजय कुमार बोस. अच्छा, द्वारकानाथ कोटनीस विजय कुमार बोस. द्वारकानाथ कोटनीस विजय कुमार बोस. द्वारकानाथ कोटनीस विजय कुमार बोस. सरोजिनी नायडू हे काँग्रेसचे अध्यक्षपद भूषवणाऱ्या पहिल्या महिला. 1924 डॉक्टर महात्मा गांधीने. 17 में वो एनी बेजेंट भारतीय महिला होत्या पहिल्या महिला. एनी बेजेंट 1917 की बात चल रही है. सरोजिनी नायडू 1925 की बात है. 1924 में डॉक्टर महात्मा गांधी ने. विजयलक्ष्मी पंडित या पंडित नेहरूंच्या भगिनी होत्या. त्या युनोच्या आमसभेच्या अध्यक्षपदी भूषणाऱ्या पहिल्या महिला भारतीय. तसेच महाराष्ट्राच्या पहिल्या महिला राज्यपाल. स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी कोणत्या क्रांतिकारी संघटनेची स्थापना केली? अभिनव भारत. मित्रमेळा संघटना अभिनव भारत बनली. 18 मे 1883 की बात चल रही है.
18 मई 1883 ना, विनायक दामोदर सावरकर। 18 मई 1883, देख क्या लिखा होगा, 18 मई 1883 की बात थी वो। 18 मई 1883, अभिनव भारत ही एक गुप्त संस्था होती. 1900 साली स्थापना झालेल्या मित्रमंडळ संघटनेचे रूपांतर अभिनव भारत संघटनेत केले. स्थापना 1904 मध्ये विनायक दामोदर सावरकर यांनी त्यांचे बंधू गणेश दामोदर सावरकर यांनी केले. स्वदेश समिती ही अश्विनी कुमार दत्त यांची संस्था होती. अनुशीलन समिती सतीशचंद्र बोस यांनी केली होती. भारत सभा ही संस्था सुरेंद्रनाथ बॅनर्जी आणि आनंद मोहन बोस यांनी केली होती. खालीलपैकी अयोग्य जोडी ओळखा. महापुरुषाची नावे त्यांची जन्म ठिकाणी. विनायक दामोदर सावरकर भूगर नाशिक, बरोबर आहे. शहीद भगतसिंग अमृतसर नाही, शहीद भगतसिंग अमृतसर का था ही नाही भाई. शहीद भगतसिंग यांचा जन्म 1907, 28 सप्टेंबर 1907 मध्ये ल्यालपूर पंजाब. ल्यालपूर पंजाब सप्टेंबर में 28 सप्टेंबर 1907. लोकमान्य टिळक रत्नागिरी. शिवराम हरी राजगुरू खेड. गोपाळ गणेश आगरकर जन्म सातारा. गोपाळ गणेश आगरकर टेंभू कराड सातारा. गोपाळ कृष्ण गोखले कोथरूड रत्नागिरी. शहीद भगतसिंग यांचा जन्म 1907, 28 सप्टेंबर 1907 ल्यालपूर पंजाब येथे झाला. या क्रांतिकारकाने जॅक्सनच्या वध. अनंत कान्हेरे जॅक्सनच्या वध. अनंत 21 डिसेंबर 1909 विजयानंद थिएटरमध्ये शारदा नाटकाचा प्रयोग जॅक्सनच्या निरोप समारंभासाठी ठरला होता. त्यावेळी नाशिकच्या जिल्हाधिकारी आर्थर जॅक्सन यांच्या गोळ्या घातल्या. अनंत कान्हेरे यांनी जॅक्सनला मारण्यासाठी कृष्णाजी गोपाळ कर्वे आणि विनायक नारायण देशपांडे यांची साथ मिळाली. 19 एप्रिल 1910 तिघांना फाशी शिक्षा देण्यात आली. अनंत लक्ष्मण कान्हेरे हे सावरकरांचे अभिनव भारत या क्रांतिकारी संघटनेचे सदस्य होते. अभिनव भारत. स्वातंत्र्यवीर सावरकरांचे जन्मस्थळ नाशिक. कुठे आहे? भूगर नाशिक. 28 मे 1883 वहाँ पे क्यों 18 में लिखा भाई उन्हें? अबे 28 तो है भाई. 28 में 1883 28 में 1883 प्रभाव. 28 में 1883 भूगर नाशिक. प्रभाव जोसेफ मॅचेनी चाफेकर बंधू मित्रमेळ. 1909 मध्ये ही गुप्त संघटना स्थापन केली. त्याच्या पुढे अभिनव भारती संघटना 1904 मध्ये रूपांतर. पुस्तक 1857 काळे पाणी कादंबरी माझी जन्मठेप आत्मचरित्र इतिहासाची 6 सोनेरी पान. जॅक्सनच्या वध. अनंत लक्ष्मण कान्हेरे हे अभिनव भारतचे सदस्य होते. जॅक्सनच्या वध. अनंत लक्ष्मण कान्हेरे हे अभिनव भारत या संघटनेचे सदस्य होते. अभिनव भारत या संघटनेचे सदस्य होते. नाशिकच्या कलेक्टर जॅक्सनच्या वध. बाबाराव सावरकर यांनी काळ्या पाण्यात शिक्षा सुनावली. त्यामुळे अनंत लक्ष्मण कान्हेरे या अभिनव भारत संघटनेच्या नेत्यांनी 21 डिसेंबर 1909 रोजी नाशिकच्या विजयानंद थिएटरमध्ये कलेक्टर जॅक्सनची हत्या केली. महाराष्ट्रात इंग्रजांविरुद्ध सशस्त्र लढा सर्वप्रथम कोणत्या क्रांतिकारकाने केला? वासुदेव बळवंत फडके. जन्म शिरढोण महाराष्ट्र. 4 नोव्हेंबर 1885. त्यांना भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील आद्य क्रांतिकारक किंवा सशस्त्र क्रांतीचे जनक म्हटले जाते. कोणत्या कमिशनच्या विरोधात केलेल्या निदर्शनात जखमी झालेल्या लाला लजपतराय सायमन कमिशन 1928. 30 ऑक्टोबर 1928 रोजी लाहोर येथे सायमन कमिशनच्या विरुद्ध निदर्शन करत असताना जेम्स स्कॉट या अधिकाऱ्याने लाठी हल्ल्याचा आदेश दिला. या निदर्शनाचे नेतृत्व करणाऱ्या लाला लजपतराय सॉन्डर्स या अधिकाऱ्याचे लाठी हल्ला केला. सॉन्डर्सने पुढे काही दिवसांत 17 नोव्हेंबर 1928 रोजी त्यांचे निधन झाले. भगतसिंग यांना कोणत्या वर्षी फाशी देण्यात आली? भगतसिंगला 1931 1931 में फांसी दे दी है भाई. 1907 में जन्म है ल्यालपूर में. 1931 इंग्रजी अधिकारी सॉन्डर्स को मारा था इसने. इंग्रजी अधिकारी हत्येचा ठिपका ठेवून त्यांना शिक्षा झाली. भगतसिंग सुखदेव राजगुरू यांना 23 मार्च 1931 रोजी फाशी देण्यात आली. तिन्ही स्वातंत्र्य सैनिकांना श्रद्धांजली वाहण्यासाठी भारतात 23 मार्चला शहीद दिवस मानतात. नंदुरबार येथे कोणत्या विद्यार्थी स्वातंत्र्य आंदोलनात गोळीबार मारला आला होता? शिरीष कुमार. नंदुरबारमध्ये शिरीष कुमार झाले. नंदुरबार येथे स्वातंत्र्य आंदोलनात शिरीष कुमार शहीद झाला होता. स्वातंत्र्य सैनिक उमाजी नाईक यांचे स्मारक कुठे? उमाजी नाईक पुणे. स्वातंत्र्य सैनिक उमाजी नाईक.
स्वातंत्र्य सैनिक उमाजी नाईक. स्वातंत्र्य सैनिक उमाजी नाईक आहे. स्वातंत्र्य सैनिक उमाजी नाईक, पुणे. उमाजी नाईक यांचे स्मारक भिवडी, पुणे येथे आहे. उमाजी नाईक यांना रामोशांच्या बंडाचे नेतृत्व. रामोशीच्या बंड उमाजी नाईक क्रांतिकारी कारवायांमुळे त्यांना पुणे तहसीलमध्ये फाशी देण्यात आले. पुणे तहसीलमध्ये त्यांना आद्य क्रांतिकारी असे म्हणतात. उमाजी नाईक. खालीलपैकी अयोग्य जोडी ओळखा. काकोरी 1925 बरोबर आहे. काकोरी 1925 आहे. मिरत 1929 चुकी. मेरठ चुकी काय? मिरत नाही आता. मिरत कट 1929. मिरट कट अयोग्य म्हटलं आहे ना. लाहोर तो 1929 में हुआ था. चितगांव 1930. मेरठ में कब हुआ था? मेरठ हे साम्यवादी नेत्यांची परिषद भरली होती. मेरठ में कोई कट नहीं हुआ था. ये परिषद थी. मेरठ परिषद थी. मेरठ में परिषद होती. मेरठ कट नहीं है. काकोरी 1925 है. काकोरी लाहौर चितगांव. काकोरी लाहौर चितगांव 1925 1929 1930. काकोरी लाहौर चितगांव 1925 29 30. काकोरी लाहौर चितगांव 1925 29 30. काकोरी लाहौर चितगांव 1925 30 1929 30. काकोरी लाहौर चितगांव 1925 29 30. मेरठ कट नाही. मेरठ येथे साम्यवादी नेत्यांची परिषद भरली होती. त्यांच्यावर ब्रिटिश सत्ता उथलून टाकण्याचा कट केल्याचा आरोप करण्यात आला. साम्यवादी नेते श्रीपद अमृत डांगे, केशव निळकंठ जाळेकर. इतिहासात लालबाल पाल मध्ये पाल म्हणजे काय? बिपिनचंद्र पाल. लाल लाजपतराय, बाळ गंगाधर टिळक. पाल म्हणजे बिपिनचंद्र पाल. 7 नोव्हेंबर 1858 20 मे 1932. लाल बाल पाल यातही एक स्वातंत्र्य सैनिक होता. लाल बाल पाल येथील एक स्वातंत्र्य सैनिक होते. जन्म 7 नोव्हेंबर. ढाका हटाना बाई किसका? लाल लाजपत राय का बाळ गंगाधर टिळक. मातम भिकाजी कामा आहे ना. विनायक दामोदर सावरकर भुगर नाशिक येथे जन्माला होता. 28 मे 1883. 1 जानेवारी 1990 रोजी मित्रमंडळ संघटना स्थापन. आणि 1904 मध्ये अभिनव भारतमध्ये अनंत लक्ष्मण कारने गांधीने जॅक्सनच्या वध मारला होता ना. जॅक्सनच्या वध नाशिकचा कलेक्टर होता. जॅक्सनच्या वध. आणि तो मित्रमंडळ म्हणजे अभिनव भारत या संघटनेशी संबंधित होता. विनायक दामोदर सावरकर यांना 28 मे 1883 रोजी नाशिक जवळील भुगर येथे गावी जन्म झाला. त्यांनी इटलीच्या जोसेफ मॅजिनीचे चरित्र तसेच 1857 इटली स्वातंत्र्य संग्राम, इंडियन वॉर ऑफ इंडिपेंडन्स हे ग्रंथ लिहिले. मॅडम भिकाजी कामा यांनी भारताच्या राष्ट्रध्वज कोठे फडकवला? स्टुटगार्ट. मॅडम भिकाजी कामा स्टुटगार्ट. मॅडम भिकाजी कामा यांनी भारताच्या राष्ट्रध्वज स्टुटगार्ट येथे 1907 साली फडकवला. त्यांच्यासोबत सरदार सिंग राणा होते. 1907 साली स्टुटगार्ट जर्मनी स्टुटगार्ट येथे आंतरराष्ट्रीय समाजवादी परिषद भरली होती. ही आंतरराष्ट्रीय पातळीवर झेंडा फडकवण्याची पहिली वेळ होती. मॅडम कामा यांना 4 वर्षाची शिक्षा झाली. बापरे. जर्मनी के स्टुटगार्ट में. मॅडम भिकाजी कामा. आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांच्या वकिलीपत्र कोणी घेतले? सार्वजनिक काका. आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांचे वकिलीपत्र कोणी घेतले होते? सार्वजनिक काका. वासुदेव बळवंत फडके यांनी रामोशी, भिल्ल, कोडी इत्यादींच्या मदतीने दरोडे घालून पैसा जनतेच्या उपयोगी आणला. इंग्रजांशी झालेल्या वादानंतर त्यांना अटक झाली. त्यांचे वकीलपत्र गणेश वासुदेव जोशी उर्फ सार्वजनिक काका. गणेश वासुदेव जोशी उर्फ सार्वजनिक काका यांनी घेतले. परंतु त्यांना जन्मठेप शिक्षा झाली. एडनच्या तुरुंगात असताना क्षयरोगाने टीबी त्यांचा मृत्यू झाला. टीबी से. 1818 साली उमाजी नाईक यांनी तर 1818 साली उमाजी नाईक तर 1879 साली वासुदेव बळवंत फडके यांनी इंग्रजांविरुद्ध सशस्त्र लढा दिला. वो पहला फिर आधी क्रांति उमाजी नाईक को बोलना चाहिए ना. उमाजी नाईक को नहीं बोलते भाई. उमाजींनी रामोशींच्या मदत घेतली तर फडक्यांनी रामोशी, भिल्ल, कोडी यांची मदत घेतली. उमाजींना पुण्यात फाशी देण्यात आली तर फडक्यांना एडनच्या तुरुंगात जन्मठेपाची शिक्षा देण्यात आली. बहुत दूर आहे मारे भाई को. दोघांनाही आद्य क्रांतिकारक म्हणतात. परंतु परीक्षेत प्रश्न दिल्यास वासुदेव बळवंत फडके यांना आद्य क्रांतिकारक म्हणतात असे उत्तर द्यावे. यांना आद्य क्रांतिकारक म्हणतात. वासुदेव बळवंत फडके.
वासुदेव बळवंत फडके महाराष्ट्र सशस्त्र क्रांतीची सुरुवात वासुदेव बळवंत फडके यांनी केली, म्हणून त्यांना आदी क्रांतिकारक म्हणतात. शासकीय नोकरीत असताना आईच्या अंत्यविधीला न जाता आल्याने ते नोकरी सोडली. त्यांच्यावर गणेश वासुदेव जोशी, गवा जोशी, सार्वजनिक काका यांनी वकिलीपत्र घेतले व रानडे यांचा प्रभाव होता. स्थापना ऐक्यवर्धिनी सभा, पुणे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटी, ग्रंथ दत्त महात्म्य, रामोशी भिल्ल, कोळी माग इत्यादी जमातीचे कार्य, सावरकर इंग्रज यांच्या घरावर दरोडे घालून पैसे समाजासाठी वापरले. त्यांना अटक झाल्यावर गवा जोशी, सार्वजनिक काका यांनी त्यांचे वकिलीपत्र घेतले. राजद्रोहाच्या आरोपाखाली जन्मठेप, एडेनच्या तुरुंगात मृत्यू. आझाद सेनेचे अंदमान निकोबार बेट जिंकून त्यास नाव काय दिले? शहीद आणि स्वराज्य. आझाद सेनेचे अंदमान निकोबार बेट जिंकून त्यांचे नाव शहीद आणि स्वराज्य असे ठेवले. जपानच्या महारथी सुभाषचंद्र बोस यांनी इंग्रजांच्या ताब्यातून ही बेटे जिंकली. स्थापना 1942. रासबिहारी बोस जपान, सुभाषचंद्र बोस सिंगापूर. सुभाषचंद्र बोस पथकी, गांधी नेहरू झाशीची राणी. घोषवाक्य जय हिंद चलो दिल्ली. 50 वर्ष ब्रिटिश राज्य तोवर टिकेल तरना हे उद्गार खालील कोणाचे? स्वातंत्र्य साल 50 साल की सजा दी थी इसको. 50 वर्ष तोवर राज्य टिकेल तर ना. स्वातंत्र्य सावरकर यांना 1911 साली 50 वर्ष काळ्या पाण्याची शिक्षा झाली, तेव्हा त्यांनी वरील उद्गार काढले. नाव विनायक दामोदर सावरकर, पुगर, नाशिक. राष्ट्रभक्त समूह, मित्रमेळा, पुणे, अभिनव भारत. इटलीच्या जोसेफ मॅझिनीचे चरित्र, 1857. स्वातंत्र्य समाजी जन्मठेप, दामोदर चाफेकर यांचे बलिदान. 50 वर्ष काळ्या पाण्याची शिक्षा. जॅक्सनच्या हत्येचे आरोप आला होता. जॅक्सनच्या हत्येचे अनंत लक्ष्मण कान्हेरे, ते माराथापाचे आरोप याच्यावर आला आहे. 1937 साली काँग्रेसच्या सत्तेवर आल्यावर सुटका झाली होती. 1938चे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन, हिंदुत्व व हिंदू कोण या राष्ट्रवादी पुस्तकाच्या प्रभावाने राष्ट्रीय स्वयंसेवक संघ. महत्त्वाचे, हिंदुत्व व हिंदू कोण या राष्ट्रवादी पुस्तकाच्या प्रभावाने राष्ट्रीय स्वयंसेवक संघची स्थापना झाली. केशव बळीराम हेडगेवार. 21 डिसेंबर 1900 रोजी नाशिक येथे विजयानंद थिएटरमध्ये या क्रांतिकारणी कलेक्टर जॅक्सनचा वध केला. अनंत लक्ष्मण कान्हेरे. नाशिकच्या कलेक्टर जॅक्सन यांनी बाबाराव सावरकर यांना काळ्या पाण्याची शिक्षा सुनावली. त्यामुळे अनंत लक्ष्मण कान्हेरे या अभिनव भारत संघटनेच्या नेत्यांनी 21 डिसेंबर 1900 रोजी नाशिकच्या विजयानंद थिएटरमध्ये कलेक्टर जॅक्सनची हत्या केली. महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यात स्वातंत्र्य लढ्यातील तुफान सेना सातारा. कुंडल येथील GD उर्फ बापू लाड यांच्या नेतृत्वाखाली तुफान सेना स्थापन झाली. या सेनेच्या माध्यमातून कर गोळा करणे, कायदा व सुव्यवस्था टिकवणे, गुन्हेगारांना शासन करणे अशी कामे केली. साताऱ्याच्या पत्रीत नाना पाटील यांनी चालवली. साताऱ्यात पत्री सरकार. पुण्याच्या या महाविद्यालयीन विद्यार्थ्याने हॉटसन. वासुदेव बळवंत गागोटे. अबे भाई ये तो गागोटे आया था एक बार, है ना. हंगामी गव्हर्नर गोळ्या झाडल्यास. वासुदेव बळवंत गागोटे वह दोबार आहे ना. पुण्याच्या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी हॉटसन गागोटे, है ना. वासुदेव बळवंत गागोटे पुण्याचे जो हंगामी गव्हर्नर होता, बेचारा जस्ट टेम्पररी बन गया था, परमानेंट भी नहीं था, मार दिया भाई. 22 जुलै 1932 या दिवशी मुंबई इलाख्याचे तत्कालीन ब्रिटिश गव्हर्नर जॉन हॉटसन पुण्याच्या फर्ग्युसन महाविद्यालयाच्या भेट द्यायला आले होते. तेव्हाच कॉलेजचे प्राचार्य होते रँगलर G.A. महाजनी. ते फिरून हॉटसनला कॉलेजबद्दल माहिती देत होते. फर्ग्युसनच्या सुप्रसिद्ध वाडिया ग्रंथालयात खाली पुस्तके पाहिल्यावर गव्हर्नर वरच्या मजल्यावर अभ्यासिकेमध्ये आला. तिथे मुले अभ्यास करीत होती. त्यातील एक मुलगा वासुदेव गागोटे हा उठला. त्याने आपल्या पुस्तकातील लपवलेली पिस्तूल काढली आणि गव्हर्नर हॉटसनच्या गोळ्या झाडल्या. त्याचा नेम चुकला व गव्हर्नर वाचला. त्या विद्यार्थ्याला पकडण्यात भाई यार गागोटे भाई चले गया रे. यांनी इसवी सन 1909 मध्ये नाशिकच्या कलेक्टर जॅक्सनचा वध केला. अनंत लक्ष्मण कान्हेरे. नाशिकच्या कलेक्टर जॅक्सन यांनी बाबाराव सावरकर यांना काळ्या पाण्याची शिक्षा सुनावली. त्यामुळे अनंत लक्ष्मण कान्हेरे या अभिनव भारत संघटनेची त्यांनी 21 डिसेंबर 1909 रोजी नाशिकच्या विजयानंद थिएटरमध्ये कलेक्टर जॅक्सनची हत्या केली. 1857
सातारा या साताराचे 1857 सातारा राजद्रोहाच्या कटाचे प्रमुख सूत्रधार कोण होते? रंगो बापूजी. रंगो रंगो बापूजी रंगो बापूजी रंगो बापूजी रंगो बापूजी रंगो बापूजी गुप्ते रंगो बापूजी गुप्ते साताऱ्याची छत्रपती प्रतापसिंह यांचे गेलेले राज्य परत मिळवण्यासाठी रंग बापूजी यांनी खूप प्रयत्न केले. इंग्लंडला ते गेले. त्याचवेळी 1857चा उठाव सुरू झाल्याने त्याचा फायदा घेण्याचे बापूजींनी ठरवले. उठावासाठी कोल्हापूर, पंढरपूर, फलटण, बेळगाव, कळंबी, कराड, देऊर ही ठिकाण निवडली. भोरपासून ते वडगावपर्यंत हिंडून मांग, रामोशी, कोळी यांची एकत्रित करून सैन्य उभार केले. या योजनेची कल्पना सरकारला आल्याने त्यांनी अनेकांना पकडले, फाशी दिली. रंगोजी बाबू मात्र भूमिगत झाले. मायला सबको फंसा के रंगो बाबू चले गए. संस्था क्रांतिकारी राष्ट्रवादी संबंधित होती. संस्था क्रांतिकारी राष्ट्रवादी संबंधित राष्ट्रवादी कोणती संस्था आहे रे बाबा? अभिनव भारत. राष्ट्रवादी अभिनव भारत 1 जानेवारी 1951 मध्ये भुगर येथे मित्रमेळा या संघटनेची स्थापना करण्यात आली. 1904 मध्ये मित्रमेळाचे रूपांतर अभिनव भारत संघटनेत झाले. मुख्यालय नाशिक. जोसेफ मॅझिनी यांच्या यंग इटली या संघटनेच्या धर्तीवर स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी अभिनव भारतची स्थापना केली. 1925 मध्ये उत्तर प्रदेशातील काकोरी काठशी कोणती क्रांतिकारी संघटना संबंधित होती? हिंदुस्थान रिपब्लिकन असोसिएशन. मोस्ट MP हिंदुस्थान रिपब्लिक HRA पर हिंदुस्तान रिपब्लिक 1925 के बाद में HRA से बनी. काकोरी गट 9 ऑगस्ट 1925 चंद्रशेखर आझाद यांच्या नेतृत्वाखाली या गटात रामप्रसाद बिस्मिल, योगेश चॅटर्जी, सचिंद्रनाथ सन्याल, अशफाक उल्ला खान, रोशन सिंग, राजेंद्र सिंग लाहिरी इत्यादी क्रांतिकारकांचा समावेश होता. क्रांतिकार्याला लागणारा पैसा जमावण्यासाठी त्यांना रेल्वेतून नेला जाणारा खजिना 9 ऑगस्ट 1925 रोजी उत्तर प्रदेशातील काकोरी रेल्वे स्टेशन ज्यावेळी लुटला. अशफाक उल्ला खान, राजेंद्र लाहिरी, रामप्रसाद बिस्मिल, रोशन सिंग यांना फाशी देण्यात आली. इंग्लंडमध्ये मायकल ओडवारच्या वध कोणी साधा? उधम सिंग. 1940 मध्ये उधम सिंग यांनी इंग्लंडचे मायकल ओडवार खून करून जलियांवाला बाग हत्याकांडचा बदला घेतला. जलियांवाला बाग हत्याकांड झाल्यावेळी मायकल ओडवार हा पंजाबचा लेफ्टनंट गव्हर्नर होता. त्याने जनरल डायरला गोळीबाराचा आदेश दिला होता. चितगाव येथील शस्त्रागारावरील हल्ल्याची योजना कोणी आखली होती? सूर्यसेन. 1930 लाहौर के बाद में लाहौर 1929 में फिर चितगाव में 30 होती. ठीक आहे. चितगाव येथील शस्त्रागारावरील सूर्यसेन चितगाव कट 18 एप्रिल 1930 या दिवशी क्रांतिकारकांनी बंगालमध्ये चितगाव पोलीस शस्त्रागारावर हल्ला करून शस्त्रे लुटली. यामध्ये सूर्यसेन यांच्या नेतृत्वाखाली अनंत सिंग, गणेश घोष, तारकेश्वर दस्तीदार, अजय घोष यांच्याशिवाय कल्पना दत्त प्रतिबंध हा महाराष्ट्रातील पहिला सशस्त्र क्रांतिकारक होय. वासुदेव बळवंत फडके आहे. बस. महाराष्ट्रातील सशस्त्र क्रांतिकारक चळवळीचे खऱ्या अर्थाने सुरुवात वासुदेव बळवंत फडके यांनी केली. त्यामुळे त्यांना आदी क्रांतिकारक असे म्हणतात. 4 नोव्हेंबर 1845 शिरढोण. फडक्यांना काही काळी IP रेल्वेमध्ये लिपिक म्हणून तर नंतर लष्करात लेखा विभागात नोकरी केली. आईच्या अंत्ययात्रेत उपस्थित राहता न आल्यामुळे त्यांनी नोकरी सोडली व इंग्रजांविरुद्ध त्यांच्या मनात असंतोष वाढला. शस्त्रबळाचा वापर केल्याशिवाय इंग्रज या देशातून जाणार नाही हे त्यांना पटले. हे क्रांतिकारक चाफेकर बंधूंचे जन्मस्थान आहे. चाफेकर बंधू चिंचवड, पिंपरी चिंचवड चाफेकर बंधूचे जन्मस्थान. चिंचवड हे चाफेकर बंधूचे जन्मस्थान. चाफेकर बंधूचे जन्मस्थान. चाफेकर बंधू चाफेकर बंधू कोण आहे बाबा? चाफेकर बंधू दामोदरपंत बाळकृष्ण आणि वासुदेव. हे 3 चाफेकर बंधू होते. त्यांच्या वडिलांचे नाव हरिपंत चाफेकर हे कीर्तनकार होते. दामोदरपंत हे ज्येष्ठ पुत्र. त्यांचा जन्म 25 जून 1869 रोजी कोकणात झाला. बाळकृष्ण व वासुदेव हे दामोदरपंतांचे कनिष्ठ बंधू. कालांतराने हरिपंत पुण्यातील चिंचवड येथे स्थानिक झाले. 22 जून 1897 रोजी पुण्याच्या जुलमी प्लेग कमिशनर रँड व त्याच्या सहकारी लेफ्टनंट आयस्टर याची हत्या दामोदर व बाळकृष्ण चाफेकर यांनी केली. रँडच्या हत्येची माहिती सरकारला देणाऱ्या गणेश द्रविड या फितुरास वासुदेव चाफेकर, गणेश द्रविड
फितुरास वासुदेव चाफेकर व म. वी. रानडे यांनी ठार मारले. यात दामोदर बाळकृष्ण वासुदेव म. वी. रानडे यांना फाशी देण्यात आली. रँडची हत्या चाफेकर बंधू. रँडची हत्या चाफेकर बंधू. रँडची हत्या चाफेकर बंधू. आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांच्या वकिलीपत्र कोणी घेतले? सार्वजनिक काका गवा जोशी, गणेश वासुदेव जोशी. सार्वजनिक काका गणेश वासुदेव जोशी. सार्वजनिक काका उर्फ गवा जोशी यांनी महादेव चिंतामणी आपटे यांनी फडकेंची वकिली घेतली होती. यांनी फडकेची वकिली घेतली होती. महादेव आपटे यांनी उच्च न्यायालयाच्या फडक्यांच्या बचावाचे काम केले. क्रांतीची सुरुवात त्यांनी केली म्हणून आद्य क्रांतिकारक म्हणतात. सर कर्जन वायली, मदनलाल धिंगरा. कर्जन वायली, मदनलाल धिंगरा. अनंत लक्ष्मण कान्हेरे तर अलग था रे बाबा. कर्जन वायली, मदनलाल धिंगरा. मदनलाल धिंगरा 18 सप्टेंबर 1883 रोजी अमृतसर येथे जन्म. लंडन येथील इंडिया हाऊसमधील अभिनव भारत संघटनेचे क्रांतिकारक. मदनलाल यांनी 1 जुलै 1909 रोजी इम्पेरियल इन्स्टिट्यूटच्या जहांगीर हाऊसमध्ये कर्जन वायलीची हत्या केली. वायली हा भारत मंत्र्यांचा स्वीय सहाय्यक होता. 17 ऑगस्ट 1909 रोजी मदनलाल यांनी इंग्लंडमधील पेंटोनव्हिल तुरुंगात फाशी देण्यात आली. चाफेकर बंधू रँडची हत्या. 22 जून 1897 रोजी पुण्यात प्लेग प्रतिबंधकाच्या नावाखाली समज गया रे मैं फितूर होता साला. संयुक्त महाराष्ट्राचे इतिहास. संयुक्त महाराष्ट्र सभेची स्थापना कधी कुठे झाली? मुंबई. संयुक्त महाराष्ट्र सभेची स्थापना मुंबई या ठिकाणी झाली. संयुक्त महाराष्ट्र सभा 1940 साली. संयुक्त महाराष्ट्र सभेची स्थापना मुंबई या ठिकाणी झाली. अध्यक्ष रामराव देशमुख. विदर्भ, मराठवाडा, खानदेश, कोकण व मुंबई शहर यातील लोकांचे परस्पर संबंध वाढविणे होते. 1940 मुंबई. संयुक्त महाराष्ट्र सभेची स्थापना मुंबई या ठिकाणी झालेली होती. संयुक्त महाराष्ट्र चळवळीची जनतेला माहिती होण्यासाठी प्र. के. अत्रे यांनी कोणते दैनिक सुरू केले? दैनिक मराठा. प्रल्हाद केशव अत्रे दैनिक मराठा हा त्यांनी पत्र सुरू केला. प्राचार्य प्रल्हाद केशव अत्रे यांनी मुंबईत निघालेले आणि मदत वाहत राहिलेले दैनिक मराठा हे पत्र सर्वस्वी संयुक्त महाराष्ट्र लढ्यात अत्यल्प होते. त्या लढ्याच्या गरेतून भांडवलाची व अन्य काही तरतूद झाली नसताना मराठा हा पत्र जानदे भाई. संयुक्त महाराष्ट्र चळवळीचे जनतेला प्राध्यापक प्रल्हाद केशव अत्रे. दैनिक मराठा खतम काम. संयुक्त महाराष्ट्र चळवळीचे पाठिंबा म्हणून कोणी केंद्रीय अर्थमंत्रीपदाचा राजा सी. डी. देशमुख यांनी दिला होता? सी. डी. देशमुख फर्स्ट इंडियन होता. तसे ते थर्ड होते, बाकी फर्स्ट होते. 1953 साली फजल अली यांच्या अध्यक्षतेखाली पुनर्रचना आयोग स्थापन केला. या आयोगाने भाषांवर प्रांतरचना मान्य केली, परंतु गुजरात व विदर्भ वगळून इतर महाराष्ट्राचे यांचे राज्य बनवणे व विदर्भ वेगळे राज्य असावे अशी शिफारस केली. याला विरोध असल्यावर 1956 साली मराठी भाषिकांचे महाराष्ट्र राज्य व मुंबई केंद्रशासित प्रदेश असेल अशा नेहरूंनी निर्णय दिला. विरोध म्हणून सी. डी. देशमुखांनी राजीनामा दिला. अर्थमंत्री होता. द्विभाषिक मुंबई राज्याची स्थापना 1 नोव्हेंबर 1956 रोजी झाली. द्वैभाषिक मुंबई राज्याची स्थापना 1 नोव्हेंबर 1956 रोजी झाली. 1950 साली पुनर्रचना आयोग, फजल अली कमिशन. 1958 सालीच्या आयोगाचा अहवाल विदर्भ हा वेगळे राज्य असावे, हे गुजरात व महाराष्ट्र यांचे एक द्वैभाषिक राज्य असावे असे सांगितले. त्यानुसार 1 नोव्हेंबर 1956 रोजी द्वैभाषिक मुंबई राज्याची स्थापना झाली. राजधानी मुंबई. मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण होते. महाराष्ट्र राज्याची निर्मिती कधी झाली? महाराष्ट्र राज्याची निर्मिती 1 मे 1960 आणि 1 नोव्हेंबर 1956 रोजी मुंबई द्वैभाषिक राज्य. या ठिकाणी यशवंतराव चव्हाण होते. यशवंतराव चव्हाण होते. स्वतंत्र महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सुद्धा यशवंतराव चव्हाणच होते. यशवंतराव चव्हाण ते मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण होते. त्यावेळेस आणि यावेळेस पण यशवंतराव चव्हाण हेच होते. महाराष्ट्र राज्याची निर्मिती 1 मे 1960 रोजी झाली. द्वैभाषिक मुंबई राज्याची स्थापना 1 नोव्हेंबर 1956 रोजी झाली. 1 मे 1960 पंडित नेहरू, यशवंतराव चव्हाण होते. श्रीप्रकाश पहिले राज्यपाल. 26 जिल्हे होते, आता 36 आहे. 4 प्रशासकीय विभाग होते, आता 6 प्रशासकीय विभाग आहे. विधानसभा 264 होती, आता 288 आहे. 235 स्थापनावेळी होती, आता 358 तालुके आहे. 1966 महाजन आयोगाची महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद सोडवण्यासाठी नेमणूक. महाजन
महाजन आयोग, महाजन कमिशन, संयुक्त महाराष्ट्र चळवळीला पाठिंबा म्हणून कोणी केंद्रीय अर्थमंत्री पदाचा राजीनामा दिला होता? सी.डी. देशमुख. 1955 संयुक्त महाराष्ट्र आंदोलनकर्त्यांनी मोरारजी देसाई यांनी दिलेल्या गोळीबाराच्या आदेशाच्या निषेधार्थ भारताचे तत्कालीन केंद्रीय अर्थमंत्री चिंतामणराव देशमुख. सी.डी. देशमुख म्हणजे चिंतामणराव देशमुख. चिंतामणराव देशमुख यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला व पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी महाराष्ट्रावरील अन्यायावर जबाबदार ठरवले. मराठवाडा मुक्तीसंग्राम 17 सप्टेंबर 1948. मराठवाडा मुक्तीसंग्राम 17 सप्टेंबर 1948. मराठवाडा मुक्तीसंग्राम निजामकडून ना. ऑपरेशन पोलो. मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन हा ऑपरेशन पोलो अंतर्गत झाला होता. 17 सप्टेंबर 1940. हा प्रदेश केव्हा विलीन करण्यात आला? मराठवाडा हा प्रदेश भारतात केव्हा विलीन करण्यात आला? 17 सप्टेंबर 1948. 17 सप्टेंबर 1948 हा भारतीय सैनिकांना ऑपरेशन पोलोद्वारे मराठवाडा निजाम राजवटीत मुक्ती केला. तेव्हापासून 17 सप्टेंबर हा दिवस मराठवाडा मुक्तीसंग्राम दिवस म्हणून साजरा केला जातो. स्वामी रामानंद तीर्थ, बाबासाहेब परांजपे, दिंगवराव बिंदू, गोविंदभाई श्रॉफ रेड्डी, देवीसिंग चौहान, भाऊसाहेब, हे सगळे महान व्यक्ती होते. मराठवाडा हे निजामांच्या राजवटीचे हैदराबाद संस्थानात भाग होते. हैदराबाद सरदार पटेल यांनी लष्करी कारवाईद्वारे भारतात समाविष्ट केला. मराठवाडा मुक्तीसंग्राम 17 सप्टेंबर 1948. ऑपरेशन पोलो 17 सप्टेंबर. ऑपरेशन पोलो स्वामी रामानंद तीर्थ 17 सप्टेंबर 1940 रोजी मराठवाडा निजामकडून जिंकून भारतात विलीन केला म्हणून 17 सप्टेंबर हा दिवस मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन म्हणून साजरा केला जातो. मराठवाड्याचे सध्याचे 8 जिल्हे व हैदराबाद बराच भाग निजामच्या ताब्यात होता. ऑपरेशन पोलो मोहिमेने हा भाग निजामाकडून जिंकला आला. ऑपरेशन पोलो 1948 हैदराबादसाठी केला होता. 17 सप्टेंबर 1948. संस्थान भारतात सामील करण्यासाठी ऑपरेशन पोलो अभियान राबवले गेले. निजामाने हैदराबाद संस्थानाकडून संस्थानातील जनतेवर अन्याय केले त्या विरोधात ऑपरेशन पोलो अभियान राबवण्यात आले. ऑपरेशन पोलोचे नेतृत्व राजेंद्र सिंगने केले होते. मोस्ट टाइम पे राजेंद्र सिंह यांनी केले. 13 सप्टेंबर पोलीस कारवाई केली. 17 सप्टेंबर रोजी निजामाने शरणगती पत्करली. हैदराबाद स्टेट काँग्रेसची स्थापना स्वामी रामानंद तीर्थ. हैदराबाद स्टेट काँग्रेस स्थापना स्वामी रामानंद तीर्थ. स्थापना 1938 मध्ये 29 जून 1940. हैदराबाद स्टेट 1948 यावर्षी विलीन करण्यात. 1940 17 सप्टेंबर 1948. 17 सप्टेंबर 1948. 17 सप्टेंबर 1948. 17 सप्टेंबर 1940 रोजी हैदराबाद स्टेट भारताचे विलीन करण्यात आले. 13 सप्टेंबर 1948 रोजी पोलीस कारवाई करण्यात आली. ते ऑपरेशन पोलो असे नाव देण्यात आले. हैदराबाद स्टेट मराठी भाग महाराष्ट्रात तर तेलुगू भाग आंध्र प्रदेशात विलीन झाले. निजामाने शरणगती पत्करली व हैदराबाद भारतात सामील झाला. 17 सप्टेंबर 1948. 13 सप्टेंबर 1940 रोजी भारत सरकारने हैदराबाद येथे प्रत्यक्ष पोलीस कारवाई केली. ऑपरेशन पोलो हे सांकेतिक नाव या मोहिमेस देण्यात आले. 17 सप्टेंबर 1940 रोजी निजामाने शरणगती पत्करली व हैदराबाद भारतात विलीन झाले. जनरल गोगाई यांची मूळ कल्पना लेफ्टनंट जनरल राजेंद्र सिंग यांच्या नेतृत्वाखाली मेजर जनरल हायटक. आदिवासीचे नेते यांनी हैदराबादच्या निजामाविरोधात लढा केला उभारला होता. आदिवासी नेते कोकाराम भीम. अबे भाई ये तो वही है ना, कोकाराम भीम. जिनके ऊपर RRR बनी है. RRR पिक्चर बनी. कोकाराम भीम 1941 हे ब्रिटिश भारतातील हैदराबाद राज्यातील गोंड जमातीतील क्रांतिकारक नेते होते. भीम यांनी गोंड नेत्यांच्या सहकार्याने 1930 साली या दरम्यान संस्थेकडून पूर्वेकडील भागात हैदराबादच्या सरंजामी निजामशाही विरुद्ध प्रदीर्घ बंडाचे नेतृत्व केले. 1940 मध्ये सशस्त्र पोलिसांकडून त्यांची हत्या करण्यात आली. मराठवाडा मुक्तीसंग्राम चळवळीत आर्य समाजाचे गुंजोटी येथे पहिले हुतात्मा कोण? वेदप्रकाश. मराठवाडा मुक्तीसंग्रामाच्या चळवळीत आर्य समाजाचे गुंजोटी येथे पहिले हुतात्मा कोण? वेदप्रकाश. हैदराबाद संस्थानातील सक्तीच्या धर्मांतरास विरोध करून आर्य समाजाचे धर्मशुद्धीकरणासाठी मोहीम उघडली. आर्य समाजाचे गुंजोटी येथील कार्यकर्ते मराठवाडा मुक्तीसंग्रामात पहिली हुतात्मा होत्या, है ना. गुंजोटी. वेदप्रकाश. स्वामी रामानंद तीर्थ. मराठवाडा विद्यापीठ कुठे आहे? नांदेड. अच्छा, नांदेडमध्ये आहे.
नांदेड. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड या ठिकाणी आहे. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड ठिकाणी स्थापना 17 सप्टेंबर 1994. मराठा मुक्तीसंग्रामात स्वामीजींची महत्त्वाची वाटा होता. आता संघटना होता. वेदांकडे परत चला आर्य समाज. वेदांकडे परत चला आर्य समाज. वेदांकडे परत चला ही घोषणा स्वामी दयानंद सरस्वती यांनी दिली होती. स्वामी दयानंद सरस्वती यांचा जन्म 12 फेब्रुवारी 1824 रोजी गुजरातमधील टंकारा नावाच्या गावात झाला. त्यांनी 7 एप्रिल 1875 रोजी मुंबईत आर्य समाजाची स्थापना केली. त्यांनी आर्य समाजाची 10 तत्त्वे मांडली. वैदिक तत्त्वांवर प्रसारण करण्यासाठी आर्य समाजाची स्थापना केली. त्यांनी सत्यार्थ प्रकाश नावाचे ग्रंथ लिहिले. सत्यार्थ प्रकाश त्यांनी हा ग्रंथ लिहिला. खालसा पंथाचे संस्थापक गुरु गोबिंद सिंग साहेब. गुरु गोबिंद सिंग साहेब 1699 मध्ये शीख धर्माचे 10वे व शेवटचे गुरु गोबिंद सिंग यांनी खालसा परंपरा सुरू केली. त्यांची स्थापना ही शीख धर्माच्या इतिहासातील महत्त्वाची घटना होती. शीखांनी खालसा पंथाची स्थापना बैसाखीच्या सणास निमित्त केली. गुरु गोबिंद सिंग यांची समाधी नांदेड येथे आहे. त्यांचे निधन 1708 झाले. लंडन येथे ईस्ट इंडिया असोसिएशन स्थापना कोणी केली? श्यामजी कृष्ण वर्मा यांनी केली आहे भाई. लंडन में जो अबे भाई दादाभाई नौरोजी लंडन येथे ईस्ट इंडिया असोसिएशन. लंडनमध्ये ईस्ट इंडिया असोसिएशन दादाभाई नौरोजी हे भारताचे ग्रँड ओल्ड मॅन ऑफ इंडिया म्हणून ओळखले. लंडन येथे इंडियन सोसायटी लंडन दादाभाई नौरोजी. ईस्ट इंडिया असोसिएशन लंडन दादाभाई नौरोजी. काँग्रेसचे अध्यक्षपद भूषवणारे दुसरे व्यक्ती 1886 कोलकाता. तसेच पहिले पारशी अध्यक्ष बॉम्बे असोसिएशन या भारतातील पहिल्या राजकीय घटनेचा संस्थापक त्यांचा सहभाग होता. रामकृष्ण मिशन स्वामी विवेकानंद. नरेंद्रनाथ दत्त होते. नरेंद्रनाथ दत्त 12 जानेवारी 1863 1863 साली राष्ट्रीय युवा दिन. त्यांनी लोकांना स्वातंत्र्य, समानता आणि मुक्त विचारांच्या भावना रुजवण्याचे आवाहन केले. रामकृष्ण मिशनची स्थापना स्वामी विवेकानंद यांनी 1897 मध्ये केली. 11 सप्टेंबर 1893 रोजी शिकागो हिंदू धर्म संसदेत प्रसिद्ध भाषण. स्वामी विवेकानंद यांचे गुरु रामकृष्ण परमहंस यांच्या नावावरून रामकृष्ण मिशनची 1897 स्थापना केली. आर्य समाजाची स्थापना स्वामी दयानंद सरस्वती. सत्यार्थ प्रकाश लिहिला हा ग्रंथ. आर्य समाजाची स्थापना स्वामी दयानंद सरस्वती 6 एप्रिल 1875. नाव मूळशंकर दयाशंकर तिवारी. वेदांकडे परत चला त्याचे ब्रीदवाक्य. धर्मांतर केलेल्या हिंदूंना परत आणण्यासाठी शुद्धी चळवळ सुरू केली. पुस्तक सत्यार्थ प्रकाश. आर्य समाजाची स्थापना मुंबई येथे केली, पण नंतर मुख्यालय लाहोरला स्थलांतरित केले. ब्राह्मो समाजाची स्थापना राजा राममोहन राय. ब्राह्मो समाजाची स्थापना राजा राममोहन राय आणि आत्मीय समाजाची स्थापना राजा राममोहन राय. स्वामी विवेकानंद, रामकृष्ण परमहंस. दादाभाई नौरोजी असोसिएशनची स्थापना कोणती? दादाभाई नौरोजी यांनी कोणती असोसिएशन सुरू केली आहे? ईस्ट इंडिया असोसिएशन. दादाभाई नौरोजी ईस्ट इंडिया असोसिएशन. राजा राम मोहन रॉय यांनी 1815 मध्ये कलकत्ता येथे आत्मीय सभा स्थापन केली. 1828 मध्ये त्यांचे नाव ब्राह्मो समाज करण्यात आले. 1866 मध्ये केशवचंद्र यांच्या ब्राह्मो समाज आणि देवेंद्रनाथ टागोर यांनी आधी ब्राह्मो समाज असे विभाजन केले. प्रमुख नेते देवेंद्रनाथ टागोर, केशवचंद्र सेन, रवींद्रनाथ टागोर. स्वामी विवेकानंद, रामकृष्ण मिशन 1897. दादाभाई नौरोजी आधुनिक भारताचे पितामह. बंकिमचंद्र चटर्जी यांच्या आनंदमठ कादंबरीतून वंदे मातरम हे राष्ट्रगान घेतले आहे. खालीलपैकी कोणती जोडी चुकीची आहे? माउंटबॅटन 1947, क्रिप्स 1942 बरोबर आहे. अबे ऑगस्ट ऑफर 1940 में आया था. ऑगस्ट ऑफर. कॅबिनेट मिशन 1946 बरोबर आहे. 1940 ऑगस्ट ऑफर म्हणजे स्वतंत्र भारतात राज्यघटनेची मागणी ब्रिटिश सरकारने तत्वत मान्य केली होती, पण संविधान निर्मितीची जबाबदारी भारतीयांना राहणार नाही. माउंटबॅटन योजना 1947 प्रांतांचं स्वतंत्र राज्य घोषित करावे आणि नंतर संविधान सभेत सदस्य निवडण्याची परवानगी द्यावी. क्रिप्स मिशन 1942 में दुसऱ्या महायुद्धात भारताचा पाठिंबा मिळवावे या उद्देशाने 1946 में कॅबिनेट मिशन आया था.
ब्रिटिश राजवटीतून भारतीय नेतृत्वाकडे सत्ता हस्तांतरित करणे याबाबत चर्चा. मिशनचे सदस्य लॉर्ड पॅथलिक लॉरेन्स, सर स्टेफर्ड क्रिप्स, हेवी अलेक्झांडर. कॅबिनेट मिशनला त्रिमंत्री योजना असे म्हणतात. कॅबिनेट मिशन त्रिमंत्री योजना आहे. प्रार्थना समाज आत्माराम पांडुरंग तरखडकर, मुंबई 31 मार्च 1867. मुंबई गिरगाव येथे दादोबा पांडुरंग यांचे बंधू आत्माराम पांडुरंग तरखडकर यांनी प्रार्थना समाजाची स्थापना केली. सहकार्य डॉक्टर रामकृष्ण टावदे. प्रार्थना समाजाचे मुखपत्र सुबोध पत्रिका. प्रार्थना समाजाचे ब्रीदवाक्य सत्यमेव जयते. हे मोस्ट टाइम बाई. प्रार्थना समाजाचे ब्रीदवाक्य सत्यमेव जयते. प्रार्थना समाजाचे ब्रीदवाक्य सत्यमेव जयते. राव आर जी भंडारकर. ठेवते. गोपाळकृष्ण भारतीय समाज स्थापना. आत्मीय समाज भारत सेवक समाज गोपाळकृष्ण गोखले. भारत सेवक समाज स्थापना गोपाळकृष्ण गोखले यांनी पुण्यात केली. 1905 मध्ये देशभक्ती जागी करणे, जातीभेद नष्ट करणे, शिक्षण करणे. आत्मीय समाज जो ते आत्माराम पांडुरंग तरखडकर त्यांच्या कोणता होता सत्यमेव जयते. महात्मा गांधी गोखलेंना आपले गुरु मानतात. ते मवाळ काँग्रेसचे नेते होते. ते डेक्कन एज्युकेशन सोसायटी संस्थापक होते. यांनी पहिल्या कामगार संघटना स्थापन केली. नारायण मेघाजी लोखंडे यांनी सुट्टी यांनी दिली होती. लोखंडेने कामगारांना संघटित करून 1884 साली बॉम्बे मिल्स अँड असोसिएशन ही देशातील पहिली कामगार संघटना सुरू केली. 13 सप्टेंबर 1884 रोजी परळच्या सुपारी बाग येथे गिरणी कामगारांची पहिली ऐतिहासिक सभा झाली. 4,000 कामगारांच्या या सभेत लोखंडे यांनी कामगारांना साप्ताहिक सुट्टीची मागणी केली. भारतीय कामगार चळवळीचे जनक कोणाला म्हणतात? नारायण मेघाजी लोखंडे. राव बहादूर नारायण मेघाजी लोखंडे 1848 1897 हे भारतातील कामगार संघटना चळवळीचे जनक होते. स्वातंत्र्य लढ्यातील तुफान सेना सातारा. डी.जी. लाड. तुफान सेना ही साताऱ्यात स्थापन झाली. महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील खालीलपैकी कोणी प्रतिसरकार स्थापन केली? ते होतं ना नाना पाटील. क्रांतिसिंग नाना पाटील. महाराष्ट्रात तुफान सेना ना. महाराष्ट्रात सातारा टायफून आर्मी बोलते. महाराष्ट्रात सातारा जिल्ह्यातील क्रांतिसिंग नाना पाटील यांच्या नेतृत्वाखाली स्थापन झाले प्रतिसरकार विशेष गाजले. हे प्रतिसरकार दीर्घकाळ अस्तित्वात होते व इंग्रजी सत्तेला शेवटपर्यंत दाद न देणारे हे एकमेव प्रतिसरकार होते. भारतीय होमरूल चळवळीच्या खालीलपैकी कोणत्या देशातील सुरू असलेल्या चळवळी धर्तीवर सुरू होते? आयर्लंडचे ॲनी बेझंट आहे. तीवर बातमी लोकमान्य टिळक सोबत मिळाली होती. 1916 पहिली होमरूल चळवळ टिळकांनी बेळगाव येथे स्थापन केली. त्याच वर्षी 1916 अड्यास मद्रास येथे ॲनी बेझंट यांनी स्थापन केली. 1916 ते 18 पर्यंत सुमारे 2 वर्षे ही चळवळ सुरू राहिली. टिळकांकडे मुंबई सोडून महाराष्ट्र, कर्नाटक, मध्य प्रांत आणि वराड होते. होमरूल चळवळीसाठी उर्वरित भारतात डॉक्टर ॲनी बेझंट यांच्याकडे सोपवण्यात आला. अभिनव भारत नाशिक ही स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचा जन्म कुठे? भुगर नाशिकमध्ये 28 मे 1883 ना दामोदर सावरकर यांनी नाशिक येथे स्थापन केली. भारतातील पहिली सशस्त्र क्रांतिकारी संघटना. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी त्यांच्या वयाच्या 16व्या वर्षी नोव्हेंबर 1899 मध्ये नाशिक येथे म्हस्कर व पागे या दोघांना घेऊन राष्ट्रभक्त समूहाची स्थापना केली. त्यांची शाखा मित्रमेळ्याच्या स्वरूपात रूपांतर अभिनव भारत मध्ये झाले. फॉरवर्ड ब्लॉक सुभाषचंद्र बोस यांनी अखिल भारतीय फॉरवर्ड ब्लॉकची स्थापना 1939 साली केली. हा पक्ष आजही पश्चिम बंगालमध्ये अस्तित्वात आहे. दादाभाई नौरोजी खालीलपैकी कोणत्या संस्थेशी निगडीत नव्हते? बॉम्बे असोसिएशन, ईस्ट इंडिया असोसिएशन, इंडियन कोणता नव्हते म्हणेन ते ईस्ट इंडिया असोसिएशन, बॉम्बे असोसिएशन, ज्ञानप्रसारक मंडळी, इंडियन इंडिपेंडेंस लीग में शामिल नहीं होते ना. इंडियन इंडिपेंडेंस लीग किसका था फिर? इंडियन इंडिपेंडेंस लीग ही एक राजकीय संस्था होती जी रासबिहारी बोस यांनी स्थापन केली होती. भारताबाहेरील रहिवाशांना ईस्ट इंडिया वसाहतवादी शासन काढून टाकण्याच्या उद्देशाने संघटित करण्याची याची स्थापना केली गेली होती. यांचा जन्म 25 मे 1886 रोजी पश्चिम बंगालच्या वर्धमान येथे झाली होती. रासबिहारी बोस हे गदर पार्टी 1915च्या मुख्य होते. ते आहे ना पार्टी 1915च्या मुख्य संयोजकांपैकी एक होते. 1943 मध्ये त्यांनी सिंगापूरमध्ये सुभाषचंद्र बोस यांच्याकडे आझाद हिंद सेनेची स्वतंत्र मजूर पक्ष डॉक्टर बी आर आंबेडकर स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना डॉक्टर बी आर आंबेडकर यांनी 15 ऑगस्ट 1936 साली केली. या पक्षाचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी अध्यक्ष होते. या पक्षाचा जाहीरनामा टाइम्स ऑफ इंडिया या इंग्रजी दैनिकात प्रथम प्रकाशित करण्यात आला होता. दलित वर्ग कर्मचारी परिषद 12
13 फरवरी 1938ला मानगड येथे झाली होती. त्यावेळी डॉ. बी. आर. आंबेडकर आपल्या अध्यक्षपदी भाषणात म्हटले होते, ब्राह्मणशाही आणि भांडवलशाही हे भारतीय कामगारांचे दोन शत्रू आहे. जाती निर्मूलनासाठी एक गाव एक पानवठा ही चळवळ कोणी सुरू केली? बाबा आढाव. बापरे. बाबा आढाव. एक गाव एक पानवठा. 1970च्या दशकात डॉ. बाबा आढाव पुणे महापालिकेचे नगरसेवक होते. तत्कालीन समाजवादी पक्षाचे सदस्य होते आणि रिक्षा पंचायतीचे नेते म्हणूनही काम करत होते. समाज परिवर्तन ही त्या कालखंडात समाजवाद्यांची मक्तेदारी होती. राष्ट्रसेवा दल आणि तत्सम समाजवादी संघटना परिवर्तनाची जबाबदारी घेतल्यासारखी अखंड बोलत असायची. अशा काळात एक गाव एक पानवटा नावाची मोहीम चालवायची, ज्यात होते बाबा आढाव. त्यांचे प्रणेते होते बाबा आढाव. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी यांनी स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना कधी केली? 1936 मध्ये आणि 1942 शेड्यूल कास्ट फेडरेशन SC फेडरेशन. 15 ऑगस्ट 1936 मध्ये आहे. संस्थापक अध्यक्ष व खजिनदार डॉ. बी. आर. आंबेडकर. मुखपत्र जनता. धोरण गाव ते काबाड कष्ट करणाऱ्या वर्गाचे हित जोपासणे. 1899 मध्ये यांनी राष्ट्रभक्त समूह स्थापन केले. राष्ट्रभक्त समूह 1899 मध्ये यांनी राष्ट्रभक्त समूह. विनायक दामोदर सावरकर IMP. विनायक दामोदर सावरकर राष्ट्रभक्त समूह. 1893 साली विनायक दामोदर सावरकर यांनी पागे व म्हैसकर यांच्या मदतीने राष्ट्रभक्त समूह स्थापन केले. 1900 मित्रमेळा संघटना. 1904 मित्रमेळा संघटनेचे रूपांतर. अभिनव भारत. 1938 मराठी साहित्य संमेलनाचे मुंबईचे अध्यक्ष. 1948 महात्मा गांधीच्या हत्येबद्दल अटक. त्या मायला फिरसे डबल अटक महात्मा गांधीच्या बद्दलमध्ये. खालीलपैकी कोणता होता ते? राष्ट्रभक्त समूह. विनायक दामोदर सावरकर. खालीलपैकी स्वराज्य पक्षाचे संस्थापक कोण होते? स्वराज्य पक्षाचे संस्थापक कोण होते? चित्तरंजन दास. स्वराज पार्टी 1923 में आई थी, वही तो. स्वराज पार्टी चित्तरंजन दास आणि मोतीलाल नेहरू. स्वराज पार्टी. 1920 असहकार चळवळ सुरू. चौरी चौरा घटना. 1922 गांधींनी असहकार चळवळ स्थगित केली. 1923 मध्ये नाराज काँग्रेस तरुणांनी काँग्रेस सोडून स्वराज्य पक्ष स्थापन केले. अध्यक्ष चित्तरंजन दास, सचिव मोतीलाल नेहरू. 1923 मध्ये पक्षाला 145 पैकी 45 जागा मिळाल्या. 1945 पुन्हा काँग्रेसमध्ये विलीन. बनारस हिंदू विश्वविद्यालय पंडित मदन मोहन मालवीय. बनारस हिंदू विश्वविद्यालय पंडित मदन मोहन मालवीय यांनी केली स्थापना. बनारस UP. मदन मोहन मालवीय. 1916 में IIT का दर्जा आहे. बापरे. IIT. मालवीय यांनी हिंदू महासभेची स्थापना 1915 साली केली. त्यांना 2014 मध्ये भारतातून मिळाला मरणोत्तर. मुस्लिम लीग या संघटनेचे संस्थापक होते नवाब सलीमुल्ला. मोस्ट IMP बाई. मुस्लिम लीग नवाब सलीमुल्ला. मुस्लिम लीग नवाब सलीमुल्ला. ढाका में हुई थी इसकी स्थापना. 1900 ढाका. आगा खान. पहिले अध्यक्ष आगा खान होते. कार्य मुस्लिमसाठी राजकीय स्थान मिळवणे. महत्त्वाचे नेते बॅरिस्टर जिन्ना, लियाकत अली. पाकिस्तानची मागणी 1930 साली मोहम्मद इक्बाल यांनी केली. लंडन येथे इंडिया हाऊस श्यामजी कृष्ण वर्मा यांनी केली होती. प्लेगच्या साथीत रँडने जनतेवर अन्याय केले. चाफेकर बंधूंनी यांची हत्या केली. रँडच्या हत्येत श्यामजी कृष्ण वर्मा यांचा हात असल्याचा संशय इंग्रजांना असल्याचे ते इंग्लंडला निघून गेले. त्यांनी इंग्लंडमध्ये इंडिया हाऊस इंडियन होम रूल सोसायटी स्थापना केली. तरुणांना परदेशात शिकवण्यासाठी शिवाजी शिष्यवृत्ती चालू केली. शिवाजी शिष्यवृत्ती घेऊन सावरकर लंडनला गेले होते. महाराष्ट्रातील होम रूल लीगचे चळवळीचे प्रणेते कोण होते? तर लोकमान्य टिळक. ॲनी बेजंट. संपूर्ण भारतात. 1915 साली ॲनी बेजंट यांनी मद्रास प्रांतातील अड्यार येथे होम रूल लीगची स्थापना केली. भारतीयांना अधिकाधिक हक्क मिळण्यासाठी ही चळवळ चालू केली होती. 1916 साली महाराष्ट्रात होम रूल लीगची स्थापना केली आली. ठीक आहे. महाराष्ट्र, विदर्भ, कर्नाटक या भागाचे नेतृत्व टिळकांनी केले. मात्र मुंबईसोबत उर्वरित भारताचे नेतृत्व ॲनी बेजंट यांनी केले. मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड 1919 कायद्यानंतर ॲनी बेजंट यांनी चळवळ थांबवली, मात्र टिळकांनी चालू ठेवली. मुंबई कामगार संघाची स्थापना. नारायण मेघाजी लोखंडे यांनी 1890 साली मुंबईत मुंबई गिरणी कामगार संघाची स्थापना केली. त्यांनी सामाजिक कामासाठी सरकारी नोकरी सोडली. बापरे. नारायण मेघाजी लोखंडे सरकारी नोकरी छोड़ दी उसने. देख रहा है. इंग्रजांनी त्यांना JP व राव बहादूर या पदव्या दिल्या. ते महात्मा फुले यांचे सहकारी होते. स्वातंत्र्य सावरकर यांनी 1904 मध्ये कोणती क्रांतिकारी संघटना स्थापन केली? अभिनव भारत. स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी 1919 साली
नाशिक येथे मित्रमंडळ संघटना स्थापली. 1904 मित्रमंडळ संघटनेचे रूपांतर अभिनव भारत या ठिकाणी अभिनव भारत यंग इटली या जोसेफ मॅजेनी यांच्या संघटनेच्या धर्तीवर होते. लाला हरदळ, गदर पार्टी, अभिनव भारत, स्वातंत्र्यवीर सावरकर, भारतीय सभा, गोपाळकृष्ण गोखले, अनुशीलन समिती, पी. मित्र, भूपेंद्र दत्त. आणि एक होती ना भाई और क्या उसने एक विनायक दामोदर सावरकर राष्ट्रभक्त समूह, विनायक दामोदर सावरकर राष्ट्रभक्त समूह, राष्ट्रभक्त समूह 1899. राष्ट्रभक्त समूह. बॉम्बे असोसिएशन या संघटनेची स्थापना कोणी केली? नाना जगन्नाथ शंकरशेठ. बॉम्बे असोसिएशन नाना जगन्नाथ शंकरशेठ. बॉम्बे असोसिएशन स्थापना नाना जगन्नाथ शंकरशेठ यांनी केली. जगन्नाथ शंकरशेठ यांनी मुंबई शिल्पकार असे म्हणतात. ही महाराष्ट्रातील पहिली राजकीय घटना होती. मुंबईतील नाना जगन्नाथ शंकरशेठ वर्ष 1852 उद्देश जनतेचे प्रश्न सोडवणे. 1884 डेक्कन एज्युकेशन सोसायटी पुणे. 1852 बॉम्बे असोसिएशन. 1860 पुणे असोसिएशन. 3 मे 1939 रोजी सुभाषचंद्र बोस यांनी पुरोगामी विचारसरणीच्या पक्षाची स्थापना केली. फॉरवर्ड ब्लॉक. भाई फॉरवर्ड ब्लॉक था इसका फॉरवर्ड ब्लॉक था. 1921 ICS पास, आताची IAS. 1923 स्वराज्य पक्षाचे प्रवेश. 1923 कोलकाता मनपाचे CEO. खूप काय काम केलं भाई इसने. क्रांतिकारक मदत तुरुंगात. प्रसिद्ध वाक्य तुम मुझे खून मैं तुम्हें. 1945 विमान अपघातात मृत्यू. 1945 विमान अपघातात मृत्यू. 1943 अंदमान व निकोबार जिंकले. 1943 आझाद सेनेचे नेतृत्व सिंगापूरमध्ये. 1939 फॉरवर्ड ब्लॉकची स्थापना. 1930 काँग्रेसचे पहिले अध्यक्ष. 1924 क्रांतिकारकांना मदत केल्यास तुरुंगवास. जाऊ दे. मुस्लिम लीगची स्थापना. ढाका. सलीमुल्ला खान. मुस्लिम लीगची स्थापना 1960 ढाका येथे झाली. आगा खान हे संस्थापक सदस्य होते. सलीमुल्ला खान यांनी केलेली आहे. सलीमुल्ला खान. अमरावती येथे शिवाजी शिक्षण संस्था श्रद्धानंद छात्रालयाची स्थापना कोणी केली? डॉक्टर पंजाबराव देशमुख. अमरावती येथे शिवाजी शिक्षण संस्था श्रद्धानंद छात्रालयाची स्थापना कोणी केली? तर आहे पंजाबराव देशमुख. पंजाबराव देशमुख यांनी विदर्भात अनेक समाजकीय कार्य केले. शेतकरी संघ, श्रद्धानंद छात्रालय, अमरावती शिवाजी शिक्षण संस्था. नागपूर में पूछा है. नागपूर अमरावती येथे शिवाजी शिक्षण संस्था श्रद्धानंद छात्रालय स्थापना कोणी केली? डॉक्टर पंजाबराव देशमुख. 1927 शेतकरी संघ, श्रद्धानंद छात्रालय, अमरावती शिवाजी शिक्षण संस्था. भारत कृषक सेवा, पहिले कृषी मंत्री होते हे. 1952 हिंदू देवस्थानी संपत्ती दिली. देवस्थानाची संपत्ती सामाजिक कामासाठी वापरणे. त्यांनी केलेल्या कृषीविषयक कार्यामुळे कृषी मंत्री. अकोला येथील कृषी विद्यापीठाला त्यांचे नाव देण्यात आले. स्वामी विवेकानंद यांनी रामकृष्ण मिशनची स्थापना. रामकृष्ण केव्हा केली? 1897. बरोबर. रामकृष्ण मिशनची स्थापना 1897. रामकृष्ण मिशनची स्थापना. रामकृष्ण मिशन ही 1897. स्वामी विवेकानंद आपले गुरु रामकृष्ण परमहंस यांची स्मृती व कार्य यांच्या जाणिवेतून रामकृष्ण मिशन व धर्म संस्थेची स्थापना केली. नागपूरमध्ये आलेला आहे. 1899 साली कोलकाता जवळ वेल्लूर मराठी स्थापना केल्यानंतर वेल्लूर रामकृष्ण हे मिशनचे केंद्र बनले. वेल्लूर हा. अध्यक्ष कोण होते? आध्यात्म शिक्षण परमार्थ शिक्षण संस्था. कोल्हापुरात इसवी सन 1911 सत्यशोधक समाजाची. कोल्हापुरात इसवी सन 1911 सत्यशोधक समाजाची. तर 1918 आर्य समाजाची शाखा कोणी स्थापन केली? राजर्षी शाहू महाराज. किसको तो भी लेके गया था. 11 जानेवारी 1911 रोजी कोल्हापूरमध्ये सत्यशोधक समाजाची स्थापना शाखा करण्यात आली. 1913 कोल्हापुरात सत्यशोधक समाज शाळा सुरू करण्यात आली. शाहू महाराज यांनी 1918 रोजी राजाराम कॉलेज आर्य समाजातर्फे हस्तांतरित केले. तसेच आर्य समाजाची कोल्हापूरमध्ये एक शाखाही काढली. लाला हरदर कॅनडा अमेरिका कहाँ से? लाला हरदर यांनी गदर पार्टी अमेरिका में किया. गदर संघटना. लाला हरदर यांनी सॅन फ्रान्सिस्को येथे 25 जून 1913 रोजी हिंदी असोसिएशन ऑफ अमेरिका ही संघटना स्थापन केली व गदर नावाचे साप्ताहिक सुरू केले. रामचंद्र व बरकतुल्ला हे लाला हरदर यांचे सहाय्यक होते. गदर साप्ताहिक यावरून गदर नाव मिळाले. रवींद्रनाथ टागोर सर या पदवीचा त्याग कोणत्या कारणामुळे केला? जेव्हा जलियानवाला बाग हत्याकांड झाला होता. जलियानवाला बाग हत्याकांडाच्या सर ही पदवी रवींद्रनाथ टागोर यांनी काढली. रवींद्रनाथ टागोर. 2 बार आया भाई क्वेश्चन है. जलियानवाला बाग हत्याकांड 13 एप्रिल 1993 रॉलेट कायद्याविरुद्ध पंजाबमध्ये जनमत
पक्षशुद्ध बनलेले डॉक्टर सैफुद्दीन किचलू व सत्यपाल रे प्रमुख नेत्यांनी अटक केली. त्यांच्या निषेधार्थ 13 एप्रिल 1919 रोजी बैसाखी सणा दिवशी अमृतसरमधील जलियांवाला बागेत सभा भरली होती. तिथे सभा भरली होती आहे ना. या सभेत जमावावर जनरल डायरने गोळीबार करण्याचे आदेश दिला. त्यावेळी 400 लोक मृत्युमुखी पडले, 2000हून अधिक जखमी झाले. या हत्याकांडाच्या निषेधार्थ रवींद्रनाथ टागोर यांनी 30 मे 1919 रोजी सर ही पदवी त्याग दिली. खालीलपैकी चुकीची जोड जगन्नाथ शंकर शेठ, बॉम्बे असोसिएशन, ॲनी बेजेट, होम रूलची लीग, दादाभाई नौरोजी, संपत्ती जयपाल बोरा, गोपाळकृष्ण इसने तो चतुसूत्री क्वेश्चन दिया था. चतुसूत्री गोपाळकृष्ण गोखले भारत सेवक समाज, गोपाळकृष्ण गोखले भारत सेवक समाज है भाई. चतुसूत्री लोकमान्य टिळक, चतुसूत्री लोकमान्य टिळक. चिरोलने इसको असं भारतीय असंतोषकाचे जनक म्हटले होते. व्हॅलेंटाईन चिरोल. चतुसूत्री लोकमान्य टिळक, लाला लाजपत राय, अरविंद घोष, बिपिनचंद्र पाल या जहाल नेत्यांनी स्वातंत्र्य प्राप्तीसाठी स्वराज्य, स्वदेशी बहिष्कार, राष्ट्रीय शिक्षण या चतुसूत्रीचा वापर केला. बॉम्बे असोसिएशन 16 ऑगस्ट 1852 मध्ये नाना जगन्नाथ शंकर शेठ यांनी ही संस्थेची स्थापना केली. होम रूल चळवळ 1916 मध्ये ॲनी बेजेट यांनी सुरुवात केली. संपत्तीचे अपहरण 1873 मध्ये पॉवर्टी अँड अनब्रिटिश रूल इन इंडिया या ग्रंथात दादाभाई नौरोजी या सिद्धांत मांडला. 1828 साली रामजी भांगडिया यांच्या नेतृत्वाखाली समाजाने ब्रिटिशांच्या विरोधात रामजी भांगडिया कोळी सत्याग्रह. 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 कोळी समाजाचा उठाव 1924 मध्ये मुंबई नेटिव्ह इन्फेंट्रीने केलेला उठाव ब्रिटिशांच्या मोडला. रामजी भांगडिया हे कोळी जमातीचे अधिकारी पोलीस दलात होते. या पदाचा राजीनामा दिल्यानंतर 1828 साली यांच्या नेतृत्वाखाली कोळी समाजाने सशस्त्र उठाव केला. 2 वर्ष हा संघर्ष चालू राहिला. सरकारी धोरणास विरोध करून कोळी समाजाने सारा भरण्यास विरोध केला. कॅप्टन अलेक्झांडर व कॅप्टन मॅकिंटॉश यांनी पश्चिम किनारी भागातील हा उठाव मोडून काढला. दक्षिण भारतातील वायकोम सत्याग्रह. मंदिर प्रवेश. दक्षिण भारतातील वायकोम सत्याग्रह दक्षिण मंदिर प्रवेश होता बाई. वायकोम सत्याग्रह 1924 ते 25 अस्पृश्यतेच्या वाईट प्रथेच्या विरोधात त्रावणकोर केरळ येथे करण्यात आला होता. त्रावणकोरमधील मंदिराजवळील रस्त्यांचा वापर करण्यासाठी खालच्या जमातीच्या एझाव आणि अस्पृश्यांचे हक्क अहिंसकपणे मोडणे हा त्यांचा उद्देश होता. त्रावणकोरच्या वायकोम गावात हिंदू मंदिरात अस्पृश्यतांना प्रवेश नव्हता आणि सार्वजनिक रस्त्यांवर चालण्याबाबत सर्वप्रथम चळवळ सुरू झाली. वायकोम सत्याग्रह. मंदिर प्रवेश. बंगालमध्ये द मोहमेडन लिटररी सोसायटी. अब्दुल लतीफ. बंगालमध्ये द मोहमेडन लिटररी सोसायटी अब्दुल लतीफ यांच्या संस्थेची स्थापना केली होती. मुस्लिम समाजातील सुधारणा चळवळीचा आरंभ बंगालमध्ये नवाब अब्दुल यांनी केली. नवाब अब्दुल लतीफ यांनी विज्ञान व शिक्षण यांच्या प्रसारासाठी बंगालमध्ये द मोहमेडन लिटररी सोसायटी स्थापना संस्था केली. हरिजन सेवक संघ महात्मा गांधी. हरिजन सेवक संघ 30 सप्टेंबर 1932 रोजी येरवाडा तुरुंगाच्या गांधीजींनी ऑल इंडिया अँटी अनटचेबिलिटी लीग या संघटनेची स्थापना केली. पुढे संघटना हरिजन सेवक संघ म्हणून नाव स्वरूपात आली. महाराष्ट्रातील पहिली राजकीय संघटना पुढीलपैकी कोणती? बॉम्बे असोसिएशन. नाना जगन्नाथ शंकर शेठ 1852. 26 ऑगस्ट 1852. संस्थापक जगन्नाथ शंकर शेठ. नौरोजी फर्दुंजी. हेतू सनदशीर मार्गाने जनतेचे प्रश्न सोडवणे. नाना जगन्नाथ शंकर शेठ यांनी मुंबईतील मोठ्या व्यापाऱ्यांना सहकारी संस्था केली. यांनी मुंबई येथे इंडियन नॅशनल ट्रेड युनियन इंडियन नॅशनल ट्रेड युनियन या कामगार संघटनेची स्थापना केली. सरदार वल्लभभाई पटेल IMPY ये 2 बार आहे. सरदार वल्लभभाई पटेल यांनी मुंबई येथे इंडियन नॅशनल ट्रेड युनियन. सरदार वल्लभभाई पटेल. इंडियन नॅशनल ट्रेड युनियन इंटेक. सरदार वल्लभभाई पटेल. 3 मे 1947 रोजी सरदार वल्लभ पटेल यांनी मुंबई येथे या कामगार संघटनेची स्थापना केली. नारायण मेघाजी लोखंडे. 1884 मध्ये बॉम्बे मिल अँड असोसिएशन ही भारतातील पहिली कामगार संघटना. बॉम्बे मिल अँड असोसिएशन ही केली. लाला लाजपत राय. 31 ऑक्टोबर 1920 मध्ये स्थापन झालेल्या ऑल इंडिया
ऑल इंडिया ट्रेड युनियन ना ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेसच्या पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष होते. आझाद हिंद सेनेच्या महिला रेजिमेंटचे नेतृत्व कोणी केले? लक्ष्मी स्वामीनाथन. बापले, लक्ष्मी स्वामीनाथन. लक्ष्मी स्वामीनाथन. आझाद हिंद सेनेत राणी झाशी रेजिमेंट या महिलांच्या तुकडीचे नेतृत्व कॅप्टन लक्ष्मी स्वामीनाथन सहगल यांच्याकडे होते. आझाद हिंद सेनेचे नेतृत्व सुभाषचंद्र बोस यांनी केले. नंतर लगेचच जालियनवाला बाग हत्याकांड झाले. रॉबर्ट कायदा नंतर लगेचच जालियनवाला बाग हत्याकांड झाले. अच्छा, रौलट कायदा. सिडने रौलट समितीच्या शिफारशीनुसार 1919 मध्ये सरकारने हा कायदा संमत केला. यानुसार कोणत्याही भारतीयास विना चौकशी तुरुंगात टाकणे, सरकारविरोधी विचारांचे साहित्य छापणे व जवळ बाळगणे हा राजद्रोह ठरवण्यात आला. रौलट कायद्याविरुद्ध पंजाबमध्ये जनमत प्रक्षुब्ध बनल्याने डॉ. सैफुद्दीन किचलू व सत्यपाल रे या प्रमुख नेत्यांना अटक केली. यांच्या निषेधार्थ 13 एप्रिल 1919 रोजी बैसाखी सणाच्या दिवशी अमृतसरमधील जालियनवाला बागेत सभा भरली होती. या सभेतील जमावावर जनरल डायर यांनी गोळीबार करण्याचा आदेश दिला. यावेळी 400 लोक मृत्युमुखी पडले, 2000हून अधिक जखमी झाले. आझाद हिंद सेनेचे ब्रीदवाक्य विश्वास, एकता, बलिदान. मोस्ट टाइम विश्वास, एकता, बलिदान. विश्वास, एकता, बलिदान. विश्वास, एकता, बलिदान. आझाद हिंद सेना. मार्च 1942 मध्ये रासबिहारी बोस यांनी टोकियो येथे पूर्वेकडील देशातील 40,000 हिंदी युद्ध कैद्यांची आझाद हिंद सेनेची सेना उभारली. 5 जुलै 1943 मध्ये सिंगापूर येथे सुभाषचंद्र बोस यांनी आझाद हिंद सेनेचे सेनापती पद व अध्यक्षपद स्वीकारले. युद्ध घोषणा, चलो दिल्ली. निशाणी चरख्याचे चित्र असलेला तिरंगी झेंडा. बोधचिन्ह, झेप घेणारा वाघ. जस्टिस पार्टी या ब्राह्मणत्व चळवळीचे रूपांतर. द्रविड मुन्नेम कळघम. कळघम. जस्टिस पार्टी या ब्राह्मणोत्तर चळवळीचे रूपांतरण. द्रविड मुन्नेम कळघम. 1917 मध्ये पी. त्यागराज व डॉ. टी.एम. नायर यांनी दक्षिण भारतीय उदारवादी संघटना ही ब्राह्मणोत्तर संस्था स्थापन केली. या संघटनेचे मुखपत्र जस्टिस म्हणून या संघटनेच्या नंतर जस्टिस पार्टी म्हणून ओळखले गेले. या संघटनेच्या अध्यक्षपदी 1937 मध्ये ई. रामास्वामी नायकर यांची निवड झाली. नायकर यांच्यानंतर त्यांचे मित्र सी. एन. अण्णादुराई यांनी द्रविड चळवळ सुरू झाली. 1944 साली जस्टिस पार्टीचे नाव बदलून द्रविड कळघम. 1944 सप्टेंबर 1944 मध्ये विभाजन होऊन अण्णादुराई यांनी आपल्या गटाला DMK द्रविड मुन्नेम कळघम असे नाव दिले. चिपको मुवमेंट वृक्षतोड. वन संरक्षणासाठी होती. त्याची सुरुवात 1973 उत्तराखंडमध्ये झाली. यामध्ये प्रामुख्याने महिलांचा सहभाग होता. दांडी येथे मिठाई सत्याग्रह कोणी केला? महात्मा गांधी यांनी केला. दांडी येथे मिठाई सत्याग्रह करण्यासाठी 12 मार्च 1930 रोजी महात्मा गांधी यांनी 78 अनुयायांसह गुजरातमधील साबरमती आश्रमातून 385 किलोमीटर वरील दांडी येथे प्रयाण केले. 5 एप्रिल 1930 रोजी 24 दिवसात गांधीजी दांडी येथे पोहोचले. 6 एप्रिल रोजी दांडी समुद्र किनाऱ्यावर गांधींनी मिठाई कायदा मोडला व कायदेभंग चळवळीस प्रारंभ केले. 6 एप्रिलला गेले. 5 तारीख को पहुंचा, 6 तारीख को उन्होंने कार्यक्रम सुरू किया. आचार्य विनोबा यांच्या पंचसूत्री योजनेचा मुख्य उद्देश कोणता? गावात रामराज्य स्थापित करणे. आचार्य विनोबा भावे. गावात रामराज्य स्थापित करणे. शेतकऱ्यांनी 1918 मध्ये कोणत्या जिल्ह्यात सारामती चळवळ सुरू केली? खेडा सत्याग्रह. 1918 गुजरातमधील खेडा जिल्ह्यातील मोहनलाल पांड्या या स्थानिक शेतकऱ्याच्या पुढाकाराने गांधीजी सारामती चळवळ सुरू केली व सरकारकडून शेतसारा माफ करून घेतला.